हे बघा, झाले आपले असे झटपट होणारे अनारसे. ओळखायला पण येणार नाहीत आपल्याला. हे बघा, चवीला पण छान लागतात आणि करायलाही सोपे. हे बघा, हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. अनारसे करायचेत. तांदूळाचं पीठ घेतलं आहे बघा मी वाटीभर. अनारसे म्हटलं की 5-6 दिवस गेलेच. पारंपरिक पद्धतीने आपण अनारसे करतो ते तांदूळ भिजवून वगैरे, पण मी आज पटकन होणारे अनारसे दाखवते तुम्हाला. कसे करायचे ते दाखवते बघा. हे तांदूळाचं पीठ घेतलं आहे, साधं आपलं भाकरीचं पीठ घेतलं 1 वाटी आणि 1 पाऊण वाटी गूळ घेतला आहे बारीक चिरलेला. किसून घ्या, चिरून घ्या, पण त्यात अजिबात म्हणजे गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे खडा गुळाचा. त्यात 1 चमचाभर तूप घालते. साजूक तूप आहे घरात केलेलं. तूप घातलं त्यात. पारंपरिक पद्धतीने अनारसे करायचे म्हटलं तर मग ते सगळ्यांना जमतं असं नाही आता. हे बघा, हा गूळ अगदी मऊ करून घ्यायचा, म्हणजे चिरून घेतला आहे मी चांगला. ते तूप मिक्स करते त्यात. हे बघा, अगदी मऊ झाला आहे हा गूळ. आता हे पीठ ह्यात मिक्स करते मी चांगलं. हाताने आधी चांगलं मिक्स करून घेते. त्यात ही वेलची जायफळची पूड घातली मी अर्धा चमचा. आता या गूळ आणि पीठ सगळं चांगलं एकजीव करून घेते. हे बघ, गूळ मिक्स करून घेतला चांगला. आता हे थोडं मिक्सरमधून काढून घेते, म्हणजे कसं अगदी एकजीव होईल. कोरडं वाटतंय ना. हे बघ, आता हे मिक्सरमधून काढून घेते. म्हणजे एखादा खडा वगैरे जरी राहिला असला गुळाचा चुकून तरी तो बारीक होतो. हे केळं पण वापरणार आहे मी अर्ध त्यात, पण नंतर. हे बघा, बारीक करून घेतलं मिक्सरमधून पीठ अगदी. या भांड्यात काढून घेते आता या बाउलमध्ये. हे आता अगदी मऊ झालं पीठ आणि गूळ. आता हे जे केळं आहे ना, ते मी किसून घेते. बारीक किसून घेते चांगलं किसणीने. किसून घेतलं म्हणजे कसं त्याची पण अशी गुठळी वगैरे काही राहत नाही. नाहीतर आपण केळं असं कुस्करून घेतलं तरी चालतं, पण ते थोडी तरी त्याची गाठ राहतेच कणभर तरी. म्हणून मग असं हे किसून घ्यायचं बारीक, अगदी त्याची पेस्ट होते चांगली. अर्धच केळं वापरते मी त्याला. आता हे परत एकजीव करून घेते चांगलं. केळं घातल्याने कसं अजून त्याला ओलेपणा आला ना. हे बघा, असा मुटका होतोय का बघायचं. हे बघा, चांगलं ओलं झालं पीठ. केळं अर्धच केळं घातलं तरी. आता ह्याचे मी गोळे बनवून ठेवते. आपण ते तांदूळ भिजवून अनारसे करतो त्याचे पण गोळे बनवून ठेवावे लागतात. ते बघा, हे थोडंसंच आहे, वाटीभर पीठ आहे, तर ह्याचे 2 गोळे असे मी करून ठेवते चांगले. थोडा वेळ मुरायला पाहिजे म्हणून. हे बघा, हे 2 गोळे करून ठेवलेत, पण हे जरा आता मी 15-20 मिनटं तरी ठेवून देते. नंतर आपण बघूया. हे बघा, पीठ आता हे मी चांगलं अर्धा तास झालं ठेवलेलं. हे बघा, हे गोळे आता थोडेसे असे ओले दिसायला लागलेत ना, मुरलेत ना. बघूया आता ते किती पीठ ओलं झालं आहे ते. हे बघा, बऱ्यापैकी मस्त असं ओलं झालं आहे हे पीठ. मुरलं ना, थोडंसं मुरू द्यायलाच लागतं. हे बघा, आता हे सगळं कुस्करून घेते मी.
आता आपल्याला वाटतंय ना जरा थोडंसं अजून ओलं पाहिजे, तर त्यात बघा अगदी 1 चमचाभर दूध घालायचं. ह्या दुसऱ्या डिशमध्ये काढून घेते, मिक्स करायला लागेल ना. सगळं फोडून घेते हे बघा, मुटका होतोय चांगला, पण तरी पण म्हणजे अजून थोडंसं ओलं पाहिजेच. आता हे बघा, एक थोडंसं 2-3 थेंब दूध घालते मी त्यात. 1 चमचाभर समजा, आपला छोटा चमचा, तितकंही नाही, जास्त होईल. हे बघा, घातलं थोडंसं दूध. आता त्याने काय होतं, अजून चांगलं मऊ होतं पीठ, ओलं होतं म्हणजे. हे बघा, आता सहज गोळा व्हायला लागलं की नाही. चांगलं मऊ करून घेते. हे बघा, मऊ करून घेतलं चांगलं. आता चांगलं मळायचं ते, म्हणजे काय होतं, अनारसे असे सुरकुत्या पडत नाहीत अनारशाला. आता बघा किती छान मऊ पीठ झालं आहे चांगलं. त्याचे अनारसे करायला घेते. हे बघा, तुम्ही तुमच्या कोणत्या दुसऱ्या पद्धतीने पण तुम्ही असे करू शकता. कोणी असं ताटात खसखस घालून दाबून असं करतं. मी असं हातावरच करणार आहे. अनारशाला खसखस लागते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हे बघ, करायला घेते आता मी. एकीकडं कढईत तेल पण ठेवलं आहे तापायला. हे बघा, असं खाली खसखस घालून असं तुम्ही दाबून पण करू शकता अनारसा, किंवा मग हातावर असं दाबून पण करू शकता. एका बाजूनेच खसखस लावायची आणि बाजूने जर सुरकुत्या पडत असल्या तर मग ते व्यवस्थित असं दाबून घ्यायचं चांगलं. हे बघा, असं मस्त असा अनारसा तयार होतो बघा. कोणाला कळणार पण नाही की आपण हे अनारसे कसे केलेत ते. आपल्याला जर तितका वेळ नाही आहे 4-5 दिवस तांदूळ भिजवायला करायला, तर मग असे सहज अगदी झटपट अनारसे करू शकता तुम्ही. सध्या अधिक महिना चालू आहे काय, संपत आला म्हणा. तर म्हटलं चला थोडेसे अनारसे करावे देवाला नैवेद्याला. हे बघा, हे असे करून घेते मी. तेल पण तापते एकीकडं. चार पाच करून असे तळायचे, किंवा मग जर आपल्याला झालं तर एकदम सगळे करून पण मग तळायला घ्यायचे. हे बघा, अशा हातावर दाबून पण केले तरी चालतात. कोणी प्लॅस्टिकच्या कागदावर पण तूप लावून असं करून घेतं अनारसे. हे बघा तुम्ही, सहज अगदी अनारसे होतात आणि चवीला पण साधारण सेम लागतात तसेच, थोड्याफार फरकाने, आणि दिसतात पण सेम तसेच. तेल तापलं बघा. कढई जरा अशी पसरटच घ्यायची, खोलगट कढई नाही घ्यायची. तापले का तेल बघते. तुम्ही तुपात तळले तरी चालतील, मी तेलातच तळते. खसखस लावलेली बाजू वर ठेवायची. तेल तापले चांगलं भरपूर. थोडं मध्ये मध्ये जरा गॅस बारीक करायचा. किंवा असं ते तेल त्याच्यावर घालायचं. खूपदा असं आलटीपलटी करायची नाहीत अनारसे. त्याची खसखस तेलात गळतेच म्हणा, किती आपण सावकाश केलं तरी. हे बघा, सहज अगदी साधे सोपे आणि दिसत आहेत की नाही आपले सेम टू सेम त्या अनारशासारखे. तळून द्यायचे जरा चांगले.
नाहीतर मग आतमध्ये कच्चे राहतात. हे बघा करून घेते. एका वाटीचेच आहे त्याच्यामुळे थोडेसेच झालेले आहेत. तुम्ही जास्त प्रमाणात करायचे असले तरी असे करू शकता चांगले मस्त. हे बघा झाले की नाही छान असे अनारसे आपले. करून बघा तुम्ही पण, झटपट होणारे असे अनारसे. हे बघा मी नैवेद्यापुरतेच केलेत. झाले करून सगळे. हे बघा असे आपले झटपट होणारे अनारसे. कसे वाटले कमेंट करून सांगा. आवडले तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.